हॅबिट्सशी संबंध जोडला तर लक्षात येईल की खरी शिस्त ही बाहेरील जगाला नियंत्रित करण्यात कधीच नसते. ती असते स्वतःच्या प्रतिक्रिया नियंत्रित करण्यात. हे एक उत्तम उदाहरण ठरू शकतं. आता बघा ना, एखाद्या मोठ्या कंपनीचा सीईओ जेव्हा एका भयंकर आर्थिक संकटाचा सामना करत असतो तेव्हा तो शेअर मार्केट नियंत्रित करू शकत नाही. साहजिकच आहे. पण त्या संकटाच्या वेळी शांत राहून योग्य निर्णय घेण्याची स्वतःची क्षमता तो नक्कीच नियंत्रित करू शकतो. आणि गंमत म्हणजे या मोठ्या निर्णयांची सुरुवात अत्यंत छोट्या सवयींमधून होते. होय. आणि म्हणूनच मायक्रो हॅबिट्स किंवा छोट्या सवयींवर आपण नेहमी चर्चा करतो. जसे की सकाळी अलार्म वाजल्यावर स्नूज बटन न दाबता लगेच उठणे. ही खूप क्षुल्लक गोष्ट वाटते. पण ती तशी नसते. अगदी. जर आपण या कृतीचे मानसशास्त्रीय विश्लेषण केले तर तो दिवसातला पहिला स्वतःवर मिळवलेला विजय असतो. जर एखादी व्यक्ती स्वतःच्या झोपेच्या मोहावर नियंत्रण मिळवू शकत नसेल तर ती व्यक्ती मोठ्या दाबाला कशी सामोरी जाईल? बरोबर. आजकालच्या जगात सर्वात मोठी शिस्त कोणती असेल तर ती म्हणजे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींना ठामपणे नाही म्हणायला शिकणे. नाही म्हणण्याची ही ताकद खरोखरच अफाट असते. जेव्हा एखाद्या चुकीच्या सवयीला किंवा वेळेचा अपव्यय करणाऱ्या गोष्टीला नाही म्हटले जाते तेव्हा नकळतपणे मूळ ध्येयाला हो म्हटले जाते. हा विचार खूपच छान आहे. स्वतःचे नियम स्वतः बनवणे आणि कोणत्याही परिस्थितीत त्या नियमांशी तडजोड न करणे हेच खरे स्वतःचे मालक होणे आहे.